नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे। ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर मी दर वेळेला नवीन विषय घेऊन येतो, ज्या विषयांवर सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने त्यांचे निकाल दिलेले असतात आणि हे निकाल ऐकल्यानंतर त्याचा आपले जे चालू असलेले खटले असतात किंवा आपल्या प्रश्नांना काहीतरी त्यातनं उत्तर मिळावं ही यामागची अपेक्षा आहे। मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की कृपया हा चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकनही दाबा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पाठवता येतील आणि तुम्हालाही ते पाहता येतील। आजचा जो व्हिडिओ आहे तो असा आहे की नोंदणी केलेल्या विलला कोर्टामध्ये काही किंमत असते का आणि किंमत असल्यास ती किती असते। आपल्याला असं वाटतं की एखादं विल नोंदणी केलं म्हणजे ते खरं आहे आणि त्याला चॅलेंजच होऊ शकत नाही, परंतु हा आपला भ्रम आहे। कसा ते सांगणारा हा व्हिडिओ आहे। केवळ विल नोंदणी केली म्हणून ते सत्य ठरत नाही, कोर्टाला इतरही काही गोष्टी पाहाव्या लागतात। काय आहेत त्या गोष्टी ह्या केसमध्ये आपण बघूया। मद्रासमधल्या इसमांची ही केस आहे। मद्रासमधले एक इसम होते, त्यांना पहिली पत्नी आणि दुसरी पत्नी आणि पहिल्या पत्नीपासून झालेली मुलं आणि दुसऱ्या पत्नीपासून झालेली मुलं असा त्यांचं कुटुंब होतं। त्यांच्याकडे संपत्ती होती, त्या संपत्तीचं त्यांनी 1989 साली वाटणीपत्र केलं, पार्टिशन डीड केलं। पार्टिशन डीड केल्यानंतर 1991 साली त्यांचा मृत्यू झाला। जे पार्टिशन त्यांनी केलं होतं त्या पार्टिशनमध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे एकूण 7 भाग केले होते आणि संपत्तीच्या 7 भागांपैकी 2 भाग म्हणजे 2/7 भाग हे आपली पहिली पत्नी आणि तिच्या मुलांना दिले होते आणि 5/7 भाग म्हणजे 5 भाग हे स्वतःकडे ठेवले होते 1989 साली। त्याच्यानंतर 1991 साली त्यांचं मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर पहिल्या पत्नीची जी मुलं होती आणि पहिली पत्नी हे दोघंही ट्रायल कोर्टाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या पतीकडे त्यांनी आम्हाला 2/7 भाग दिल्यानंतर जी उरलेली 5/7 संपत्ती होती म्हणजे संपत्तीचे 5 भाग होते तिची देखील आता वाटणी करावी आणि त्याच्यामध्ये देखील आमचा हक्क आहे। त्यावेळेला दुसरी जी पत्नी होती ती आणि तिच्या मुलांनी ट्रायल कोर्टापुढे एक इच्छापत्र सादर केलं आणि ट्रायल कोर्टाला सांगितलं की आमचा पती 1991 साली वारला, परंतु त्याने 1990 साली एक इच्छापत्र केलं होतं आणि ह्या इच्छापत्राद्वारे त्याच्या वाटेची जी 5/7 संपत्ती होती ती दुसरी पत्नी म्हणजे मला आणि माझ्या मुलांना दिलेली आहे। त्याच्यामुळे हे वाटणीपत्र करण्याचा आदेश आपण देऊ नये आणि ह्यांचा म्हणणं ऐकूही नाहीत। परंतु ट्रायल कोर्टाने दोन्ही बाजू बघितल्यात, इच्छापत्राचा साक्षी पुरावे देखील तपासले आणि साक्षी पुरावे तपासून आपल्या ट्रायल कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की हे जे साक्षी पुरावे आहेत हे पटत नाहीत आणि हे संशयास्पद वाटतात, त्याच्यामुळे हे इच्छापत्रच मुळात आम्हाला संशयास्पद वाटत असल्याने इच्छापत्र आम्ही मान्य करू शकत नाही आणि ही जी संपत्ती आहे या संपत्तीची वाटणी दोन्ही कुटुंबांमध्ये पहिली आणि दुसऱ्या बायकोच्या मुलांमध्ये योग्य प्रमाणात हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार केली जावी असा आदेश ट्रायल कोर्टाने दिला। त्याविरुद्ध जी दुसरी पत्नी होती लीला ती मद्रास हायकोर्टामध्ये गेली। मद्रास हायकोर्टामध्ये देखील लीलाने आपलं तेच म्हणणं मांडलं। मद्रास हायकोर्टाने देखील ट्रायल कोर्टाने केलेले साक्षी पुरावे पाहिले, त्याच्याशिवाय इतर काही त्यांना ज्या गोष्टी संशयास्पद वाटतात त्याची देखील शहानिशा केली आणि त्यांनी देखील ट्रायल कोर्टाने दिल्याप्रमाणेच निकाल दिला की हे जे इच्छापत्र दुसऱ्या पत्नीने सादर केलेलं आहे हे इच्छापत्र आपल्याला स्वीकारता येत नाही, कारण हे त्यांना सिद्ध करता आलेले नाही की हे इच्छापत्र सत्य आहे, खरं आहे आणि व्हॅलिड आहे। म्हणून मद्रास उच्च न्यायालयाने देखील लीला म्हणजे दुसऱ्या पत्नीचा अर्ज नामंजूर केला। त्याच्यानंतर लीला ह्या सर्वोच्च न्यायालयाकडे पोहोचल्या आणि सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांनी परत एकदा आपली कैफियत मांडली। त्यांनी सांगितलं की 5/7 भागाचा जो सगळा अधिकार आहे तो माझ्या पतीने मला म्हणजे दुसऱ्या पत्नीला आणि मला माझ्या मुलांना दिलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी जे इच्छापत्र केलं आहे ते देखील माझ्याकडे आहे आणि ते माझं इच्छापत्र ग्राह्य धरलं जावं, खरं धरलं जावं, सत्य धरलं जावं आणि ह्या 5/7 ज्या भागाची वाटणी आणि हिस्सा पहिल्या पत्नीला आणि त्याच्या मुलांना मिळू नये, तो सगळा आमचा हिस्सा आहे, तो आम्हाला मिळावा असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला आणि ही जी केस आहे ही सी.टी. रविकुमार आणि राजेश बिंदल या न्यायमूर्तींच्या पुढे आली। ह्या न्यायमूर्तींच्या पुढे जेव्हा 2 न्यायमूर्तींच्या पुढे आली तेव्हा राजेश बिंदल आणि
सी.टी. रविकुमार यांनी स्पष्टपणे सांगितलं की इच्छापत्र भले ते नोंदणी जरी केलेलं असेल तरी कोर्टापुढे त्याची काहीही किंमत नाही। याचा अर्थ असा की एखादं इच्छापत्र नोंदणी केलं म्हणून ते सत्य होत नाही, तर प्रत्येक इच्छापत्र भले ते नोंदणी करा किंवा नका करू, ते प्रत्येक इच्छापत्र जेव्हा कोर्टापुढे येतं तेव्हा त्याची सत्यासत्यता पडताळून कोर्टालाही पाहावीच लागते। आणि अशी सत्यासत्यता पडताळण्यासाठी इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या सेक्शन 68 नुसार साक्षी पुरावे बघितले जातात। आणि हे इच्छापत्र कशा पद्धतीने ह्याची सत्यासत्यता पडताळावी याची जी प्रोसिजर दिलेली आहे ते इंडियन सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन 63 मध्ये दिलेली आहे। ह्या 2 कलमांच्या नुसार इच्छापत्र हे सत्य आहे, खरं आहे की इनव्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे हे आम्ही ठरवतो आणि मगच ते मान्य करतो। आपण जे इच्छापत्र ट्रायल कोर्टापुढे दिले आणि मद्रास हायकोर्टापुढे दिले, ह्या दोन्ही कोर्टांनी आपलं इच्छापत्र हे संशयास्पद आहे असं म्हटलंय, ते सत्य आहे मानण्यास नकार दिलेला आहे। याला जी कारणं दिलेली आहेत ती कारणं अशी आहेत की खरं हे इच्छापत्र सत्य आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, कारण आपण हे कोर्टापुढे आणलेलं आहे। त्याच्यामुळे इंडियन सक्सेशन ॲक्टच्या सेक्शन 63 नुसार ती सर्वप्रथम आपली जबाबदारी आहे। तुम्ही असे साक्षीदार कोर्टापुढे आणले पाहिजेत की जे साक्षीदारांनी ठामपणे सांगितलं पाहिजे की होय, या इच्छापत्रकर्त्याने माझ्या समोर सही केलेली आहे, मी ती बघितलेली आहे आणि म्हणून हे इच्छापत्र खरं ठरू शकेल। दुसरी गोष्ट म्हणजे की इतरही ज्या अनेक बाबी ज्या आहेत त्या साक्षी पुराव्याच्या आधारे देखील हे यांना सिद्ध करावं लागतं। तुमच्या केसमध्ये असं झालेलं आहे की तुम्ही साक्षीदारही ठामपणे तुमचा सांगू शकला नाही की माझ्या समोर इच्छापत्रकर्त्यांनी सही केली आहे। दुसरी गोष्ट की तुमच्या पतीने केलेलं इच्छापत्र, पती राहत होता एका शहरामध्ये, परंतु हे जे इच्छापत्र केलेलं दिसतंय हे मदुराई नावाच्या दूरच्या शहरामध्ये केलेलं आहे। अशा रीतीने हे संशयास्पद ठरवलं गेलेलं आहे ट्रायल कोर्टाने आणि मद्रास हायकोर्टाने, आणि म्हणूनच हे अमान्य केलेलं आहे। आणि तुमच्या पतीकडे असलेल्या 5/7 संपत्तीची वाटणी करण्याचा आदेश जेव्हा ट्रायल कोर्ट आणि मद्रास हायकोर्टाने म्हणजे उच्च न्यायालयाने दिलेला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि तुमचा जो अर्ज आहे हा आम्ही निकाली काढतोय, कारण तुम्ही दाखल केलेलं इच्छापत्र हे सत्य मानण्यास खालच्या दोन्ही कोर्टांनी नकार दिला आहे आणि साक्षी पुराव्यांच्या आधारे नकार दिलेला आहे आणि ते आम्हाला मान्य आहे। तर अशा रीतीने लक्षात घ्या की इच्छापत्र केलं म्हणून सगळी संपत्ती तुम्हाला मिळत नाही, तर ते इच्छापत्र सत्य आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर येते। त्याच्यासाठी जी काही तत्त्व सांगितलीत ती देखील तुम्ही लक्षात ठेवली पाहिजेत आणि नोंदणी केलेलं इच्छापत्र आहे म्हणून ते खरं आहे या भ्रमात देखील तुम्ही राहू नका, कारण कोर्टाला प्रत्येक गोष्ट ही याची सत्यासत्यता पडताळून पाहावी लागते, भले इच्छापत्राची नोंदणी झाली असेल तरी। धन्यवाद शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आपल्याला देखील इच्छापत्राविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओबरोबर। तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया।